एवढीच विनंती आहे. पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी काहीतरी सांगितलं जातं. मी ऐकलं त्यांच्या बोलण्यातनं 5 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिला जाणार आहे आणि वर्षात 20 कोटी 5 वर्षात 20 कोटी रुपये पुढच्या मिळणार आहे. आणि जर इथले उमेदवार निवडून आले तर रणजित भाईला 21 कोटी रुपये देतो. आता पालकमंत्र्यांकडे 800 कोटीची डीपीडीसी आणि 21 कोटीचं गाजर. मला वाटलं होतं 800 400 कोटी देतो म्हणलं बिनलं काही, पण यांना बी कळलं हे जी लायकीला थोडकी. माझा मुद्दा साधा आहे. गल्ली बोळात गावागावात आता पालकमंत्र्यांच्या 5-5 सभा घ्यायला लागली. पूर्वी असायचं पालकमंत्री आले म्हणजे असा दरारा असायचा. आता पालकमंत्री महोदयांची एक मी आता ऐकलं येतानाच सोनं सोनं असतं, बेंटेक्स असतं आणि 3 वर्षांनी कळतं. ह्याचं 1च वर्षात कळलं. माझी विनंती पालकमंत्री महोदयांना आहे, यांच्या नादी लागून आपली का बीड होत आहे. आता ही तुम्ही उद्या पडल्यावर ह्यांना लाच मारून भाजपपर्यंत तुम्ही हाकलणार आहे पुन्हा ह्यांना बी. ह्यांना तर काय ठेवून घेते ती काय. बरं आता नवीन आला की तिसरा असतोय, तिथं काही चालत नाही, जी असेल ती. त्यामुळं आपल्या माध्यमातून आणि पालकमंत्री महोदय देखील गल्ली बोळात फिरायला लागलेत का तर ह्यांच्या मागची माणसं त्या ठिकाणी पालकमंत्र्याला सांगायला लागली ती आमचं काय खरं नाही, तुम्ही आल्याशिवाय भागत नाही. आणि पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी किती काय सांगत असतील की पालकमंत्री महोदय आल्यानंतर सरकारनं काय केलं ह्याच्यावर बोलण्यापेक्षा आम्ही काय करतोय ह्याच्यावर बोलायला लागली. माझी पालकमंत्री महोदयांना विनंती आहे, आम्ही जर बोलायला चालू केलं तर आमची देखील त्या ठिकाणी जिभेला हाडच नाही. मग ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या महाराष्ट्रामध्ये समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करतो म्हणून भूमिपूजन केलं, ते स्मारक कुठं आहे. जे 15 लाख रुपये देतो म्हणून गाजर दाखवलं ते कुठं आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणलं ते कुठं आहे. माझी विनंती आहे ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. आम्हाला रणजित शिंदेला खेळू द्या, उलसून मारतो. पण आपण ज्या पद्धतीने बोलाल त्या पद्धतीने माझा बी आवाज निघते बघितला ना. पण आम्ही संयमन घ्यायला लागतोय. संयमच का आम्हाला बाळगुद्धी नाही. आमची विनंती आहे की आपण निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची लढतोय. आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जर आमदारकीचं बोलायला लागला, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतलं जर वॉशिंग्टन मध्ये काय चाललंय सांगायला लागला तर काही ही निवडणूक आणि निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये गेल्या 40 वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ह्या प्रस्थापितांची सत्ता आहे आणि यांनी काय काय केलं हे सांगितलं पाहिजे. आणि आम्हाला काय सांगितलं जातं, आमदाराला 5 कोटी निधी आहे. हो 5 कोटी निधी आहे, पण ही निधी पुरता आमदार नाही. हा आमदार 119 ऑपरेशन त्या ठिकाणी गोरगरिबाचे 1 कोटी 61 लाख रुपयाचे तर टाकू शकतो का. मग मी जोपर्यंत रोज माणसात आहे, जमिनीवर आहे, लोकांमध्ये आहे, मला सांगा लोक भेटती ती नमस्कार करती ती फोटो काढती ती. आता ह्याच्यावर फोटो काढत नाही त्याला मी काय करू. फोटो काढावे म्हणून असं ती करायला लागले. एक असं होतं ती महागारी पलटणला गेलंय, आता ही इकडं सोडावं लागेल. अरे तेवढं बघून तर शिक कशाची कशाला करायला लागला काय मला गोळच कळत नाही यांचा. आता मला सांगा एखाद्या लग्नाला आलो मी, लग्नाला आल्यावर काय होतंय 10 मिनिटात लग्न होतंय 15 मिनिट फोटो लागते. माझी काय चुक आहे. मग आता फोटो काढले की पोरं टाकते ती स्टेटसला, लोकात जाते. मग मी जर लग्नाला नाही आलो
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.